हाय मित्रांनो, माझ्या हातात जे फळ दिसतंय आपण बघत आहात हे फळ आहे फणस. याला इंग्लिशमध्ये पोमेलो बोलतात आणि हे एक लिंबू वर्गीय फळ आहे. जसं आपलं संत्र असतं, मोसंबी असतं, अशाच पद्धतीचं हे फळ आहे. आणि हे त्यापेक्षा फक्त खूप मोठं आहे, यापेक्षा देखील मोठे फळ असतात. आणि हे आतून लाल रंगाचं असतं किंवा काही फळ हे पिवळ्या कलरचे असतात, काही गुलाबी कलरचे असतात. तर आपण बघूया, आपण आता कापूया आणि हे कोणत्या कलरचं आहे ते नक्की बघूया आपण. आणि हे जास्त फळ हे कोकणात आढळतं, परंतु हे आपल्या बदलापूरमध्ये देखील आढळतं. चला तर मग आता आपण कापून बघूया. पपनसाचे झाड 5 ते 10 मीटर उंच वाढते. पानांचा रंग हा डार्क हिरवा असतो. पपनसाची फुले पांढऱ्या रंगाची असतात. झाडाला फुलांचे गुच्छ असतात. फळे मोठ्या चेंडूंच्या आकाराची हिरव्या सालींची 10 ते 30 सेमी व्यासांची असतात. वजन सुमारे 1 ते 2 किलोग्रॅम भरते. फळे पिकू लागली की साल पिवळ्या रंगाची होते. हे फळ सोडल्यानंतर आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचा जाड भुसभुशीत कापसासारखं एक आवरण असते. ते सोडल्यानंतर आत मोसंब्यांप्रमाणे फोडीची रचना असते. विशेषतः हे झाड कोकणामध्ये जास्त प्रमाणात आढळते. पपनस ही एक औषधी वनस्पती आहे. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात आपल्याला भेटते. तसेच या फळापासून आपल्याला मुरंबे तसेच इत्यादी अनेक पदार्थ तयार करता येतात. यांच्या फुलांपासून आपल्याला परफ्यूम बनवता येतो. तसेच लाकूड थोडेसे कठीण असते, त्यापासून अवजारांच्या मुठी तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. गणेश उत्सवात गणपतीला पपनसाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात खूप मोठ्या प्रमाणात आढळते. असे सर्व गुण संपन्न असलेले हे फळ सर्वांनी एकदा खाऊन बघा, त्याचा आस्वाद घ्या. खूप अप्रतिम लागते. हे बघा, ही बी आहे. हे बघा, या बिया आहेत. या जर आपण जमिनीत पावसाळ्यात कुठे लावल्या डोंगरात तर नक्की हे झाड येईल. मित्रांनो, माझ्या हातात हे बघा, हे फळ आहे. हे खायला अतिशय गोड, तुरट, थोडंसं कडू आणि खूप चविष्ट लागतं. अप्रतिम लागते. तुम्ही देखील तुमच्या घरी आणा आणि आपल्या लहान मुलांना, मोठ्या माणसांना, सगळ्यांना हे फळ खायला द्या. हे अतिशय उपयोगी आहे, फायदेशीर आहे आणि खूप मस्त आहे. हे बघा, आंबट, गोड
थोडंसं तुरट आणि थोडं कडू असा मस्त स्वाद आहे. आपण लहानपणी संत्र्याचा रस कसा डोळ्यामध्ये प्यायचो तसा ह्याचा देखील रस हा डोळ्यासाठी आणि त्वचेसाठी चांगला असतो.